सामान्यपणे अनेक प्रकारचे मानसिक आजार असतात आणि या मानसिक आजारांची कारणंही वेगवेगळी असतात. घरातील वातावरण चांगलं नसेल किंवा ऑफिसमध्ये कामावरून बॉसचा राग सहन करावा लागला तर अनेकांना मानसिक तणाव जाणवतो. याच तणावामुळे व्यक्तीमध्ये हार्ट अटॅकची भीती पण वाढते. मात्र घरात आपण पाऊल ठेवताच जर आपल्याला डिप्रेशन जाणवत असेल तर घरात अनेक कारणामुळे आपल्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हेच कारण आहे की व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होते आणि नंतर मानसिक समस्या त्याला जखडून टाकतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही उपायही सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही वस्तू घरातून बाहेर काढल्या तर आपला मानसिक त्रास बरा होऊ शकतो. जर आपण या काही वस्तू घरात ठेवल्या नाही तर आपलं डिप्रेशन खूप कमी होऊ शकतं. त्यातलंच एक पहिलं कारण आहे की घरात जाड पडदे लावू नयेत. साधारणपणे उन्हाळ्यात आपण आपल्या घरामध्ये ऊन येऊ नये म्हणून जाड पडदे लावतो. खिडकी आणि दरवाज्यांना जाड पडदे लावून घरात थंडावा कसा राहील याचा प्रयत्न करत असतो. मात्र यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरते आणि तशीच राहते. म्हणून उन्हाळा असो की पावसाळा घरातील पडदे बदलत राहा. म्हणजे जर तुम्ही उन्हाळ्यात जाड पडदे लावले तर ते नंतर बदलावे. तसेच पलंगाखाली चपला जोडे ठेवू नयेत. अनेकांच्या घरात पलंगाखाली चपला जोडे ठेवले जातात. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात घाण पसरते आणि यामुळे व्यक्तीला मानसिक त्रासही होऊ शकतो. म्हणून घरात पलंगाखाली चपला जोडे ठेवू नये. विशेष करून थंडी आणि पावसाळ्यात पलंगाखालून चपला जोडे काढून टाकावेत. तसेच घरामध्ये रद्दी आणि तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्यानेही व्यक्ती मानसिक अशांतीचा शिकार होतो. शक्य असेल तेव्हा घरातील सर्व रद्दी आणि जुन्या तुटक्या फुटक्या वस्तू घरातून बाहेर काढून टाकाव्यात. जर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अगदी समोर आरसा असेल तर तो लगेच काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार हा असा आरसा अनेक आजारांना निमंत्रण देतो. विशेष म्हणजे अशा घरातील मुलं अधिक आजारी पडतात. जर आपल्या घरातील टेबलवर औषधांचा खच पडला असेल तर तो लगेच हटवा. तसंच घरात अवास्तव्य औषधं पडलेली ठेवू नयेत. यामुळं घरात नेहमी आजाराचं वातावरण राहतं आणि घरातील कोणी ना कोणी व्यक्ती सतत आजारी पडतो. मंडळी, आपल्या घराला आवरणे, सजवणे म्हणजे चित्र सुंदर करणे आहे. आपल्याला प्रेरणा, उत्साह, स्फूर्ती देणारे चित्रे मुद्दाम शोधा आणि वारंवार त्यांना पाहत राहा. आयुष्यातल्या घटना, अनुभव बदलायचा असेल तरी मनातली चित्रे बदलून पहा. आपोआप कालांतराने बदल घडेल. घरातली, मनातली, फोन, लॅपटॉपवरची एकटेपणा, उदासीनता, वैरभावना निर्माण करणारी चित्रे फेकून द्या. समृद्धी, भरपूर मुबलकता, श्रीमंती, एकता दाखवणारी चित्रे पहा आणि दाखवा. सकाळी आणि रात्री झोपताना आपल्या मनात कोणती चित्रे जात आहेत याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. मनात गेलेल्या नकारात्मक प्रतिमा आयुष्यात घटनेच्या रूपात समोर येतात आणि आपण स्वतः दुःखाला, वेदनेला आमंत्रण देतो. आपल्या आयुष्यात काही दुःख, वेदना असेल तर आजपासून आपल्या आजूबाजूच्या चित्रांवर काम करायला सुरुवात करा. या विषयावर अनेक अभ्यास पद्धती आहेत. मंडळी, आपल्या मनाला चित्राची भाषा समजते. समजा पेन हा शब्द कोणी उच्चारला तर मनाला पेन हे शब्द दिसत नाहीत तर चित्र दिसतं. आपल्या मनाची भाषा जर चित्रांची असेल तर मनावर जे काही बरे वाईट परिणाम होत असतील त्याला जबाबदार आपण पाहतो, त्याला दाखवतो. ची चित्रच असणार आहेत हे ओघाने आलंच. आपण डोळ्याने चित्र पाहतो, स्पर्शाने चित्र समजून घेतो. वेगवेगळे वास, वेगवेगळी चित्र मनाला देतात. कानाने ऐकलेला आवाजसुद्धा चित्र तयार करण्यास प्रवृत्त करतात. म्हणजे मन कल्पनेने चित्र निर्माण करते. सर्वात महत्त्वाचे असतात शब्द. बोलले जाणारे, वाचले, लिहिलेले जाणारे शब्द मनात चित्र उमटवतात. आपण एखादी कथा, कविता, शब्द, चित्र वाचून म्हणतो सुद्धा की लेखकाने हुबेहूब वर्णन केलेले आहे. म्हणजेच काय तर मनात नेमकी चित्र निर्माण करण्यास ते शब्द यशस्वी झालेले आहेत. ही मनामनातली चित्र आपलं आयुष्य ठरवत असतात. आपल्या आयुष्यावर परिणाम, संस्कार करत असतात. म्हणूनच रांगोळी, देवदेवींच्या प्रतिमा, मंदिरे यांचे महत्त्व आहे ते मनावर शुभ संस्कार करतात. म्हणजेच मनाला चांगली चित्र देतात. त्यामुळे मनात चांगल्या भावना, विचार निर्माण होतात. विघ्न दूर करणारा गणपती, बल देणारा मारुती, लक्ष्मी, सरस्वती नुसतं चित्र पाहिली तरी मनात भाव निर्माण होतात. लहानपणी गणेशोत्सवात सजवलेली मूर्ती, दिवाळीत केलेले मातीचे किल्ले, स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी आई, शेवटी आठवणी म्हणजे चित्र किंवा चलचित्र. आपण निवांत एकटे बसतो त्यावेळेस काय आठवतं तर हीच चलचित्रे.
याचाच अर्थ काय? मनाला जास्तीत जास्त सकारात्मक चित्रे दिली तर मन आनंदी राहील. तर हो, नक्कीच. पण मनाला उदास, निराश करण्याचे काम आपण दिवसभर बेसावधपणे करत असतो आणि मला उदास, निराश वाटते अशी तक्रारही आपणच करतो. मंडळी, तुमच्यापर्यंत वाईट चित्रे आली तरी दृष्टिकोन बदलून टाका. उदाहरणार्थ, अपघात झालेला रुग्ण दिसला तर मनाला शेजारी उभ्या असलेला आरोग्य दूत डॉक्टर दाखवा. 10 वाईट काम करणारी माणसे दिसली तरी एक चांगले काम करणारा माणूस दाखवा. तो असतोच, आपण पाहत नाही. आपल्याला कशी चित्रे पाहायची आहेत हे स्वतःला सांगा. निर्णय घ्या. मेंदूला तशी सूचना दिली की मेंदू तशीच चित्रे दाखवेल. आपल्याला नवीन कपडे खरेदी करायचे आहेत असं आपण ठरवलं की रस्त्यावर दररोज न दिसणारी कपड्यांची दुकाने दिसायला लागतात. आजूबाजूच्या लोकांच्या कपड्यांकडे, रंगांकडे आपले लक्ष जाते. याचाच अर्थ आपण जे पाहायचे ठरवतो तेच आपल्याला दिसायला लागतं. जर निवड आपली असेल तर चांगले निवडण्यातच शहाणपणा आहे. रोजच्या जगण्यामध्ये प्रत्येक क्षणाला आपण इतके व्यग्र असतो की यामध्ये जगण्याची व्याख्याही आपण विसरून जातो. आपल्यापैकी दर दुसरा माणूस आज तणावाचा सामना करताना दिसत आहे. हे प्रमाण वाढत जाऊन पुढे नैराश्याचीही वाट धरताना दिसत आहे. रोजच्या ताणतणावापासून दूर होण्यासाठी काही वाटा निवडल्या जातात, पण पालत्या घड्यावर पाणीच असतं. पण आता मात्र असं होणार नाही, कारण तुमची वास्तूच यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे. घरातील रंग आपल्या मानसिक आरोग्यावर बराच परिणाम करतात. वास्तूनुसार तुम्ही रंगाची निवड करत आहात तर तुम्ही कायम तणावविरहित राहाल. फिकट करडा आणि फिकट गुलाबी असे रंग तणाव कमी करण्याचं काम करतात. यामुळे तुमचं मन आनंदी आणि तणावमुक्त राहतं. बेडरूमसाठी हा रंगाचा वापर फायद्याचा ठरतो. जांभळा रंगही ताण कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. जांभळ्या रंगाचे कपडे, बेडशीट, पडदे घरात शांतता आणतात. फिकट निळा रंग तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. तुम्ही फार तणावात असाल तर काही क्षण फिकट निळा रंग किंवा आकाशात पाहण्याची तुम्हाला फायदा होईल. तसे तर पांढरा रंग कायमच सर्व रंगामध्ये अग्रस्थानी आहे, कारण हा रंग सातत्यानं मानसिक शांतता द्यायचं काम करतो. तर हिरवा रंग तुम्हाला कायम निसर्गाच्या जवळ नेतो. वास्तुशास्त्रानुसार हा रंग आनंद देतो आणि यातना कमी करतो. हा एक शुभ रंगही आहे.